बघू शकता गट नंबर 54 मधली शाळा आहे बघा. हे खेळणे हे सगळं ते हाल झालेले आहेत. एकही इथे विद्यार्थी नाही काय नाही. ह्या बंद पडल्या शाळेच्या नावावर शासनानं कोट्यवधी रुपये कसे मंजूर केले बघा तुम्ही. ते एकही डेव्हलपमेंट नाही, साधा शाळेचं नाव सुद्धा नाही आहे. गट नंबर गायरान 54 आहे, गोलापांगरी शिवार. आणि ही एक डीपी अतिशहानपणा हे जे MSCBचा डीपी दिली बा शेतकऱ्यांना 17-60 अर्ज करून मी त्याला डीपी भेटत नाही, रोहित्री भेटत नाही. रात्री बेरात्री काम करणार आणि ह्या अशा चोरा कॉलला डीपी येतात. तुम्ही पैसे घेऊ लाचखोर हरामखोर अधिकारी तुम्ही सगळे. बंद पडले इथं रिकामे लफडे बी होतं. इथं दुसरं रिकामे लफडे मग समजा तुम्ही रिकामे लफडे काय. शासन चुत्या आहे चुत्या बघा. एक काळ कुत्रा नाही आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या नावावर कुठे फेडसन पाप मरसांना आळे पडून सनी बघा. बघितली का बघा दाखवा पुढं काय हे मोकळं काय हे बघा हे मोकळं इथे रिकामी राडी चालत असतील रात्री ते रात्री चाललं असतील का काय बुटे बुटे पडे ठीक आहे. मी तर म्हणतो स्थानिकच्या गावकऱ्या लोकांनी इथल्या आपल्या काजळाच्या डायरेक्ट येऊन ताबे मारावायच्या. गोलापांगरीची शिवारात इथं ये गोलापांगरीच्या लोकांनी डायरेक्ट ताबा करावा. हो आमचं. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मनसे कामगार जिल्हा सचिव RR तसेच अयोध्या फाउंडेशन संस्था बघा. आज आम्ही आलेलो आहे गोलापांगरी शिवारामध्ये. एक शाळा आहे PM यादवची. ती जी शाळा आहे ही गायरान जमिनीवर बसलेली आहे. तर तिची जी शाळा आहे ही गोलापांगरी शिवार येते आणि त्याचा जो पंचनामा झाला आहे तो काजळाच्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेला आहे. तर ही जी शाळा आहे गोलापांगरी शिवारातली ही OBC समाजाची दिशाभूल करून सनी रायगड इंग्लिश स्कूल ही बांधण्यात आली आहे. तर आज आपण गोलापांगरी शिवारातले जे काही नागरिक आहे त्या नागरिकचे 2 शब्द तुम्ही ऐकून घ्या. ही शाळा कशी बांधलेली आहे, तुम्हाला काय सेवा भेटती का नाही भेटत, त्याच्याकडून 2 शब्द तुम्ही ऐकून घ्या. इथं जी शाळा बांधल्यापासून एकही विद्यार्थी इथं शाळेवर दिसलेला नाही. नुसती इमारत बांधकाम करून ठेवलेली आहे. किती इसवी सन कधीची शाळा ही इसवी सन 2001ची 21 किंवा 20ची असायला पाहिजे. तिथे एकही विद्यार्थी इथं नाही. यांचं असं म्हणणं आहे की इथं एकही विद्यार्थी नाही आहे, पण हे संस्थेचं अनुदान वगैरे सगळं येतं म्हणतात. ही जी शाळा ही जी बांधलेली आहे ही गायरान जमिनीवर बांधलेली आहे. खुलं सांगायचं. आणि इथं MSCBची आणि इथं साधं शेतकऱ्यांना 17-60 अर्ज करून ही त्याला स्वतंत्र रोहित्री भेटत नाही, डीपी भेटत नाही. इथं ह्या शाळेच्या जे आहेत संचालक यांना कुठं पैसे सारले काय चाललं काहीच माहीत नाही. इथं एक पुरे बंद शाळेला इथं डीपी आली आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे क्लटर मॅडम की तुम्ही चोरा कॉलेजला नका पोसू. ही शाळा आहे ही शाळा इथं विद्यार्थी शिकावे आणि मोठं घडावे म्हणून इथं शाळा बांधण्यात आलेली आहे. पण इथं एकही विद्यार्थी नाही आहे. ही जी इंग्लिश मिडियम म्हणून शाळा केलेली आहे ना इथे एकही विद्यार्थी नाही आहे. तरी ह्या शाळेचं जे काही अनुदान भेट असेल आणि काही मान्यता भेट असेल मान्यता भेट तत्काळ रद्द करण्यात यावं आणि हे अतिक्रमण काढण्यात यावं.